मी डॉक्टर नेत्रा. महिला दिन आहे उद्या आणि सीधी बात नो बकवास ही सिरीज ह्यावेळी ज्या 2 महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या महिलांसाठी आहेत. तशा सर्वांसाठीच आहेत, पण महिलांसाठी जास्त महत्त्वाच्या. साधारण 35मध्ये प्रत्येक स्त्रीला एक पोकळी जाणवायला लागते. पेरिमेनोपॉज सुरू होतो, अनेक डिफिशियन्सीज सुरू होतात. नवरे त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, मुलं बऱ्यापैकी मोठी झालेली असतात, आपणही आपल्या करिअरमध्ये बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेलो असतो आणि स्ट्रगलिंग फेज जी असते ती बऱ्यापैकी संपलेली असते. थोडं सेटल डाऊन आपण झालेलो असतो. आता फिजिकल आरोग्याबद्दल आपण बोललेलोच आहे की स्त्रियांमध्ये आयर्न कमी असतं, कॅल्शियम, B12, व्हिटॅमिन डी बऱ्यापैकी सगळ्या स्त्रियांमध्ये कमी असतं. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे का, गोळ्या घेऊन करेक्ट करता येतात, औषधं घेऊन करेक्ट करता येतात, उत्तम आहार घेऊन करेक्ट करता येतात. पण अजून एक डिफिशियन्सी आपल्या ह्या 35 नंतरच्या आयुष्यामध्ये अजिबात होता कामा नये. ती डिफिशियन्सी म्हणजे मैत्रिणींची डिफिशियन्सी. सामाजिक जो आपला टच आहे, सोशल सर्कल आहे, त्याची डिफिशियन्सी आपण अजिबात होऊन द्यायची नाही आहे. खरं सांगू का, मैत्रिणी हा जो शब्द आहे कुठल्याही स्त्रीसाठी किंवा कुठल्याही पुरुषासाठी, त्याचे मित्र जे आहे हा एक त्यांचा कम्फर्ट झोन आहे. म्हणजे तिथं ते नॅचरली त्यांची जो स्वभाव आहे, जी त्यांची एक्सप्रेस होण्याचा वे आहे, तो सगळा ते तिथं म्हणजे अगदी निखळपणे एक्सप्रेस होऊ शकतात. त्यांना काय वाटतं ते सांगू शकतात, बोलू शकतात, डिस्कस करू शकतात, हसतात, रडतात, चिडतात, सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अतिशय गरजेचे आहेत. जेव्हा आपलं सोशल सर्कल चांगलं असतं तेव्हा आपण अनेक वेळा अगदी खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंतच्या शारीरिक, आर्थिक, सामाजिक वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी सतत बोलत असतो. ह्या बोलण्यामुळं आपल्याच आयुष्यात फक्त प्रॉब्लेम आहेत आणि आपणच कसे दुःखात आहे, हा जो कोळसा उगळायची आपल्याला सवय लागलेली असते ती बऱ्याच प्रमाणात कमी होते. सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत, ते काही ना काही पद्धतीनं सोडवत आहेत आणि मी सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच्याशी टॅकल केलं पाहिजे हे आपल्या लक्षात येतं. कधी कधी आपल्याला आपल्या मैत्रिणींच्या लक्षात येतं की नाही, यू आर नॉट बिहेविंग नॉर्मली, तू नॉर्मल नाही बिहेव करतेस, तू जास्त रडतीयस, तू जास्त बोलतीयस. आणि त्या कधी कधी आपल्याला सजेस्ट करतात की नाही, यू नीड सम ॲडवाईस, तुला काहीतरी औषधाची गरज आहे किंवा तुला काहीतरी काउन्सिलिंगची गरज आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीची गरज आहे. त्यामुळं सगळ्या माझ्या मैत्रिणींना शारीरिक आरोग्यासाठी हे आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, B12 हे सगळं आहेच. पण सुंदर छान आयुष्य जगायचं असेल तर मैत्रिणी ह्या पाहिजेतच. आणि ते सर्कल तुम्ही तुमचं मेंटेन ठेवा, वाढवा आणि एकूणच तुमच्या आयुष्यावर त्याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल याची मला खात्री आहे. वुमन्स डे आहे उद्या. हॅपी वुमन्स डे इन ॲडव्हान्स. टेक केअर. बाय.